जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मेसे व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज सरदार थोरात घराणे फुटबाव तालुका दौंड जिल्हा पुणे याविषयी माहिती आपल्यापुढे सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे. विरगावकर थोराताच्या अनेक शाखा महाराष्ट्रामध्ये आहेत. जसे संगमनेर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यात आहे तसे पुणे जिल्ह्यात या 2 शाखा आहेत. आणि या महत्त्वाच्या 2 शाखा म्हणजे एक वाळकी तालुका दौंड जिल्हा पुणे या शाखेची माहिती मी यापूर्वी सादर केलेली आहे. दुसरी शाखा या दौंड तालुक्यातील सरदार थोरातांची ती म्हणजे खुडबाव ती शाखा. आणि या शाखेला खुडबाव तालुका दौंड जिल्हा पुणे याचा कुलवृत्तांत या घराण्याचा असा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये शिवकाळापासून अनेक घराणी उदयाला आली जी क्षत्रिय घराणी म्हणून समजली जातात. त्यापैकी थोरात घराणे एक आहे. पवार आहेत, निंबाळकर आहेत, चालुक्य आहेत, अनेक प्रकारची घराणी चालुक्य म्हणजे साळुंके वगैरे घराणी महाराष्ट्रामध्ये उदयाला आली. आणि त्याचपैकी एक घराणं शिवकाळापासून ते थेट स्वराज्याच्या अंतापर्यंत कार्यरत होतं ते म्हणजे विरगावकर थोरात. आणि या घराण्याचा किताब होता किंवा आहे दिनकरराव असा हा किताब शाहू छत्रपती महाराजांनी त्यांना बहाल केलेला आहे. या घराण्याचा कुलवृत्तांत पाहता यांचा वंश हा सूर्यवंशी घराणं आहे. गोत्र भारद्वाज, कुलदैवत तुळजाभवानी व महादेव, विजय छत्र तलवार, देवक सूर्यफूल, मंत्र गायत्री, छत्र सिंहासन, लाल वारू आणि ध्वजस्तंभी सूर्य अशा प्रकारे या घराण्याची ओळख आपल्याला दिसून येते. या घराण्यातील प्रसिद्ध सरदार जे खुडबावमध्ये ज्यांना जहागीर मिळाली आणि खुडबाव आणि काही अनेक जवळपासच्या गावाची ते सरदार रामजी थोरात दिनकरराव हे खुडबाव येथे छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये कार्यरत होते. अशा प्रकारच्या अनेक शाखा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यापैकी ही एक शाखा शाहू महाराजांनी छत्रपतींनी दारुणी महाराजचा किताब त्यांना दिला आणि 6 गावाचा सरंजाम खर्चासाठी लावून दिला. ती गावं अशी आहे. खुडबाव हे मुख्य गाव आहे त्यांचं. कारण आज खुडबावमध्ये जवळजवळ थोरात घराण्याचं अनेक कुटुंबीय परिवार आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दापोडी, खोपडी, आलेगाव, सोनवडी आणि शिरपूर ही अशी 6 जी गावं आहेत. ही गावं थोरात घराण्याला त्यांच्या सेनादलाच्या खर्चासाठी किंवा त्यांना दिलेल्या कामगिरीसाठी वतनं म्हणून दिलेली होती. सरदार विठोजी थोरात वाळकी इथे एक घराणं आहे. त्या घराण्याची माहिती मी यापूर्वीच पाठीमागे दिलेली आहे. ते वाळकीला स्थायिक झालेलं घराणं ते त्यांनाही जी गावं दिली होती त्यात वाळकी मुख्य गाव, सिरचवडी, तरडे, भावडी, डाळिंब आणि बोरीवडक ही अशी गावं खर्चासाठी लावून दिलेली होती. अर्थात या घराण्यांना आपल्या शिवकाळापासून ते प्रत्येक काळामध्ये ठसा उमटवलेला आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये विशेषतः सर्वच घराणी जी कार्यरत होती त्यापैकी एक थोरात घराणं होतं. म्हणजे उत्तरेकडे जाणारी जी घराणी होती त्यात पवार घराणं होतं प्रामुख्यानं, होळकर होते, शिंदे होते, दाभाडे होते, त्यानंतर गायकवाड होते. आणि त्याचबरोबर थोरातही त्या अनेक मोहिमामध्ये सामील झालेल्या आपल्याला दिसून येतात. सरदार रामजीराव थोरात यांचा उल्लेख गुणोरी तालुका अंतूर येथील लढाईत आपल्याला दिसून येतो. सन 1768 मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाटाचं भरतपूरला राज्य होतं आणि जाटाशी झालेल्या लढाईमध्ये अतुल पराक्रम केलेला आपल्याला यांनी दिसून येतो सरदार रामजीराव थोरातांनी. इसवी सन 1620 मध्ये शिवजन्मापूर्वी म्हणजे शिवजन्मापासून आणि शिवजन्मापूर्वी हे घराणं कार्यरत होतं. स्वराज्य स्थापन झाल्यानंतर स्वराज्यामध्ये आलं. त्यापूर्वी बहामनी राज्य आणि बहामनी राज्याच्या नंतर जे तुकडे झाले त्याच्यामध्ये आदिलशाहीमध्ये हे घराणं कार्यरत होतं. आदिलशाहीतून पुढे हे घराणं स्वराज्यात आलं.
आणि येसाजी थोरात हे एक नाव आपल्याला दिसून येतं. येसाजी थोरात आणि त्यांच्या पत्नीची वृंदावन आपल्याला विशाळगडावरती पाहायला मिळतात. तेही सरदार होते आणि पेशवे काळामध्ये किंवा छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये आणि बाळाजी विश्वनाथच्या लढाईमध्ये झालेल्या लढाईमध्ये ते मारले गेले. त्यामुळे त्यांचं वृंदावन तिथं बांधलेलं आहे. तेव्हा 1620च्या शिवजन्मापूर्वीच्या पत्रामध्ये सुद्धा सरदार भकोजीराव थोरात यांचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. याचा अर्थ हे घराणं शिवपूर्व काळात सुद्धा पराक्रमी होतं, पराक्रम गाजवत होतं. आता या सर्व घराण्याचा उल्लेख जो येतो ते म्हणजे शाहू महाराज दप्तर, पेशवे माधवराव दप्तर, 18व्या शतकातील पाटस तर्फेतील अभ्यास, श्री सुरेंद्र शिरसाट इत्यादी दप्तरामध्ये किंवा सुरेंद्र शिरसाट यांनी केलेल्या अभ्यासामध्ये आपल्याला खुडबावच्या थोरातांचा उल्लेख आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा ऐकायला मिळते. अर्थात अक्षय विठ्ठलराव थोरात यांनी जी काही माहिती सादर केली होती त्याचा उपयोग मला झाला. थोरात घराणं हे पूर्वापार आमच्या पवार कोरेकर घराण्याचे नातेवाईक आहे. वाळकीचे थोरात असो नाहीतर खुडबावचे थोरात असो, आमच्या अनेक पिढ्यांचे पवार आणि आता आमचं पडलेलं नाव कोरेकर या घराण्याशी कायमचा संबंध आहे. गेले 4-5 पिढ्यापासून आजपर्यंत हे घराणं आणि आमचं घराणं नात्याने बांधलेलं आहे. तेव्हा या घराण्यामध्ये आत्ताच्या काळात सुद्धा काही अशी माणसं होऊन गेली, काही आहेत. श्री रमेश अप्पा किसनराव थोरात हे दौंड तालुक्याचे माजी आमदार आणि PDCC म्हणजे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष अनेक वर्ष होते. त्यांचा दौंड तालुक्यावर खूपसा असा प्रभाव आहे आणि लोकमत त्यांना आजही चांगल्या प्रकारे त्यांच्या पाठीशी उभं राहतं. अशा प्रकारचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आणि सहकारामध्ये कार्य करत असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणून रमेशप्पा थोरातांचा उल्लेख केला जातो. दुसरं जे थोरात सर म्हणून थोरात संस्था आहे, तिथं थोरातांची पोपट नाना थोरात शिक्षण संस्था, त्या संस्थेचे माजी प्राचार्य आणि माध्यमिक शिक्षक संघावर अनेक वर्षे कार्य करत असलेले, मग त्याचे चिटणीस असतील, सरचिटणीस असतील, कार्यवाह असतील, ते अरुण गुलाबराव थोरात म्हणजेच प्राचार्य थोरात सर आता सेवानिवृत्त जरी असले तरी त्यांचंही उत्तम कार्य आजही चाललेलं असतं. तिसरे म्हणजे त्या गावातील एक उद्योगपती ज्यांचा ठसा त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायात ठसवलेला आहे, ते म्हणजे राजेंद्र थोरात. हे उत्तम असे उद्योगपती आहेत आणि रमेशप्पा थोरातांचे ते पुतणी आहेत. त्यानंतर वाळकीचं दुसरे जे घराणं आहे त्या घराण्याच्या मध्येही काही व्यक्ती आपल्याला दिसून येतात की ज्यांचा ठसा आपल्याला उमटलेला दिसतो. त्या गावामध्ये ते गोरक्षे थोरात म्हणजे पुण्यामध्ये स्थायिक असलेले बांधकाम व्यावसायिक आणि मुळात शिया असलेले गृहस्थ आहेत. त्यानंतर जयसिंगराव थोरात, मुकुंदराव रामराव थोरात, माणिकराव थोरात अशी काही निवडक मंडळी आपल्याला त्या गावातली दिसून येतात. अशा प्रकारे पूर्वापार ज्या घराण्याचा ठसा दौंड तालुक्यामध्ये आणि विशेषतः या दोन्ही गावामध्ये त्यांचा दिसून येतो. जवळजवळ या दोन्ही गावामध्ये संख्येनं खूपसे म्हणजे जवळजवळ 80-90% थोरात घराण्याचे लोक आहेत आणि जे आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कार्य करत आहेत. अण्णा थोरात म्हणून शिवाजी मराठा सोसायटीचे जनार्दन अण्णा म्हणतात त्यांना, तर अण्णासाहेब थोरात हे मानस सचिव आहेत शिवाजी मराठा सोसायटीचे आणि तेही वाळकी या गावचे मूळचे आहेत, परंतु आता त्यांच्या अनेक पिढ्या पुण्यामध्ये गेलेल्या आहेत. अशा प्रकारचं एक पराक्रमी घराणं आम्हाला त्याचा अभिमान वाटतो की जे सर्व काळामध्ये शिवपूर्व काळापासून तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये सुद्धा कार्यरत होतं. अशा या घराण्यातील वीर पुरुषांना, शूर पुरुषांना
कर्तृत्ववान पुरुषांना मानाचा मुद्रा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.